आता एक मोठी बातमी समोर येते। अकोला शहरातील तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याची 7 वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यांमध्ये खड्डे पडल्याने अनेक अपघात होत आहेत आणि खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय। वारंवार तक्रार देऊन देखील प्रशासन या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याचं समोर आलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुंदन, खरं तर या अकोला शहरामध्ये बऱ्याच वर्षांपासून रस्त्यांची दयनीय अवस्था पाहायला मिळते। प्रशासन नेमकं काय याकडे लक्ष देत नाहीये आणि नागरिकांचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे। अनेक वर्षांपासून अकोल्यात रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात त्रास सुरू आहे। नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। मात्र अकोल्यातील तुकाराम चौक ते मलकापूर हा जवळपास 2-3 किलोमीटरचा रस्ता आहे। मात्र पण हा अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। या रस्त्यावर खड्डे पडलेले आपण पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर अशा प्रकारचे मोठे खड्डे पडलेले आहेत। ठिकठिकाणी या रस्त्याची बाहेर आलेली आहे आणि अपघात मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर झालेले आहेत। या संदर्भात शिवसेना उभाटा गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी शासनाला निवेदन दिले, वारंवार या संदर्भात माहिती दिली। मात्र प्रशासनाने कुठल्याच प्रकारची दखल या ठिकाणी घेतलेली नाही। म्हणून आज मंगेश काळे या रस्त्यासाठी उपोषणाला बसणार आहेत आणि आज जोपर्यंत रस्ता होणार आहे तोपर्यंत त्यांचं उपोषण सुरूच राहणार आहे। आज मंगेश काळे आपल्या सोबत आहेत। नेमकं त्यांचं आता पुढचा भविष्य काय राहील दादा मग सांगा। हे मलकापूर तुम्ही आजपासून उपोषणाला बसणार काय तुम्ही या रस्त्यासाठी उपाय केली? वारंवार प्रशासनाने निवेदन दिले, एकदा आणि चारदा आम्ही आंदोलन पण सुद्धा केले, परंतु हा रस्ता 7 वर्ष झालेला बनलेला आहे। पण पहिल्याच वर्षी उखळला, म्हणजे जी गॅरंटी तर काहीच नाही राहिली आणि पहिल्याच वर्षी उखळला आणि तुम्ही बघता तर पूर्ण चाळणी झालेली आहे रस्त्याची। त्यामुळे आज मी सुद्धा आहेत आणि नागरिक सुद्धा उपोषणाला बसणार आहे की 7 वर्ष झाले आम्ही ह्या गड्ड्यातून जात येत आहे। त्यामुळे आज आमरण उपोषणाचा इशारा आम्ही निर्णय घेतला आणि आजपासून आम्ही आमरण उपोषणाला बसणार। कितीदा निवेदन दिले शासनाला, किती काय वारंवार हर 6 महिन्यात 7 महिन्यात आम्ही निवेदन दिले की हे करा आणि ते येतात आणि ते मुरमाचे गोटे याच्यात टाकून देतात आणि प्रत्येक दुकानदाराला त्रास आहे। इथून जर गाडी गेली तर ते दुकानांमध्ये उडतात। अनेक नागरिक दुखापती झालेल्या त्या गोटे उडून तरी पण सुद्धा नागरिकांचा देखील एक प्रकारे संताप पाहायला मिळतोय। धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। आणि यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।